नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, कोकणातला शिमगोत्सव आता सुरू होतोय. तर खऱ्या अर्थाने फाग पंचमीपासून शिमगोत्सवला सुरुवात होते. फाग पंचमीची ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पहिली होळी लागते आणि त्याच्यानंतर मग ग्रामदेवतेच्या पालख्या, काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या नावाने शंकासूर, गोमूचा नाद, काटखेळ आणि राधेनाथ असे हे खेळ आहेत ना, तसे घरोघरी जायला निघतात. तर आज आपण चालू आहे दापोली तालुक्यातील एक जागृत देवस्थान, श्रीदेव धावजी देवस्थान, म्हणजे दापोली तालुक्यातील कलंबट या गावी जातो आहे. आणि आज ह्या मंदिरातील म्हणजे धावजी देवस्थानाची पालखीने आज मंदिराच्या बाहेर निघणार आणि घरोघरी जायला निघणार. तर आपण ते चाललो आहे. तर मंडळी, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर का नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि मंडळी, आपल्या चॅनलवर येतात शिमगोत्सवच्या आता रेग्युलर व्हिडिओ चालू राहतील. तर आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आता मी आहे आता वणांमध्ये आणि ते आता जाणार आहे कलंबटमध्ये आता असूद मार्गे जाणार आहे. असूद मार्गे देखील रोड आहे आणि दापोलीतून देखील बांचोली मार्गे देखील रोड आहे. तर आपण तिकडे नाही जाणार, तिकडून आपण लांब पडतो. आपण असूद मार्गे चाललो आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर थेट जाऊया आपण मंदिराच्या इथे आणि सर्व हा पालखी सोहळा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवा. चला व्हिडिओला सुरुवात करा. मंडळी, मी आलो आहे कलंबट या गावी. इकडे बघताय पाठीमागे माझ्या श्रीदेव धावजी देवाचं मंदिर. चला आपण आता मंदिरामध्ये जाऊया थोड्या वेळात. इकडे आहे गिरीश देखील आलेला आहे. चला मंदिरामध्ये जाऊया आपण आता. मंडळी, आताच आपण मंदिरामध्ये जाऊन आलो. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेलच. आणि इकडे बघताय सर्व कळमण गावातील सर्व ही मंडळी देवाच्या खेळी आता श्री धावजी देवस्थानाची पालखी सजवत आहेत. हे बघा, इकडे त्यांचं पारंपरिक वाद्य आहे. थोड्या वेळात त्या पारंपरिक वाद्याचा एक झलक होईल, पण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिसेलच. इकडे आता पालखी सजावट होते. मंडळी, आतमध्ये पालखी सजावट चालू आहे आणि इकडे बघतात मला आता आवाज येतो ढोलाचा. तर आता ते हे देवाचे जे मानकरी असतात, जे पालखी म्हणजे मंदिराबाहेर निघण्याच्या आधी त्या मानकऱ्यांना मान दिला जातो, त्यासाठी जातात. इकडे बघताय बघा, जाऊन आलेत आता. मंडळी, याचा इथं होतं आहे पारंपरिक वाद्य. आता थोडीशी झलक आपल्याला पाहायला मिळेल.
पालखीची सजावट झालेली आहे, इकडे बघताय. मंडळी इकडे बघताय पालखी सजावट झाली. आता थोड्या वेळात पालखी निघेल आणि पालखीचं नियोजन देखील झालेलं आहे, म्हणजे शिमग्याचं नियोजन. आणि आता पालखी कोणत्या दिवशी कोणत्या गावी जाईल ते सर्व नियोजन झालेलं आहे. इकडे बघताय, इकडे आहे ढेरा. आता इकडे ढेरा नाच होईल. त्याचं पारंपरिक हे नाच आहे. ढेरा कशा पद्धतीचा असतो आणि त्याला पुढे माडाच्या पाते लावलेले आहेत. माडाच्या पाते ओढताना त्याच्यानं आवाज येतो तो ढेरा ओढणे. थोडा वेळ सुरू होईल.
बेरणाच गोमनाथ झालेलं आहे. आता थोड्या वेळात आता पालखी निघेल इथून. इकडे बघताय वाजंत्री तयार आहेत. आता वाजप होईल आणि लगेच पालखी उचलतील आणि थोडा वेळ नाचवतील आणि नंतर खाली सानेवर जाईल पालखी. मंडळी पालखी आता सानेवर आलेली आहे. तिकडे आता त्यांच्या वाडीतल्या महिला आहेत ना आता ओटी भरतील आणि मग पालखी पुढे मार्गस्थ होईल. भक्त मंडळी जेव्हा आपले पांडुरंग महाजन तुझे भक्त यांनी जेव्हा हात बेटीचा नारळ ठेवले पूजा केली ती जेव्हा मान्य करून घे, जेव्हा त्यांच्या काय अडी अडचणी असतील त्या सगळ्या बाजूला होते आणि त्यांची तब्येत पाणी चांगली व्यवस्थित बरी कर आणि या पांडुरंग भक्तांचा घर कुटुंब परिवार यांना जेव्हा सुखाचे आणि आनंदाचे दिवस दाखव. हर हर महादेव. मंडळी आता थोड्या वेळात आता पालखी सानेवरून इथे उचलली जाईल आणि मग पुढे मार्गस्थ होईल. आणि एक खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आता पालखीमध्ये जेवढे देव आहेत ना आता बांधलेले आहेत आणि इकडे बघताय श्री देव धावजी देवांचा जिथे तो घोडा लावलेला आहे तो बांधलेला नाही आहे, असंच ठेवलेला आहे. हे खास एक वैशिष्ट्य आहे. बाकी सर्व देव बांधलेले आहेत, जे घोडे दिसतात ते बांधत नाहीत. इकडे बघताय होळीच्या वाटले प्रदक्षिणा मारले. आता पालखी गाडीमध्ये जाईल. या गाडीमध्ये पालखी आणि जी पुढे गाडी आहे त्यामध्ये सर्व वाजंत्री आहेत. चला पालखी आणि पालखीबरोबर असणारे आपले धावजी देवस्थान पालखीबरोबर असणारे सर्व खेळी निघाले आहेत.
भक्तांच्या भेटीला पालखी निघाली आहे आता. आता जी नेहमीप्रमाणे त्यांची जी ठरलेली ठिकाणे आहेत ना, ज्या दापोली तालुक्यातील जी गावे वाडी त्या सर्व ठिकाणी आता ही पालखी फिरत जाणार. मंडळी इकडे बघताय, मी मंदिराच्या मागे आलो इकडे, मागचा व्ह्यू. आणि इकडे बघताय, इकडे शेड मारलेले आहे बघा, पत्र्याचे शेड. आणि इकडे बाथरूम वगैरे आहेत. आणि इकडे शेड काढलेले आहे ना तिथे, इकडे बघताय हे बघा, हे देव ठेवलेले आहेत. हे जुनं मंदिर होतं ना तेव्हाच्या, ह्या बघा ह्या मूर्ती आहेत सर्व पाषाण रूपी. मग जवळून दाखवतो. हे बघा, ह्या पाषाणरूपी या मूर्ती आहेत. आणि इकडे मंदिर. मंडळी, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलात, आपण आलो होतो दापोली तालुक्यातील कळंबट या गावी. कळंबट या गावात म्हणजे दापोली तालुक्यातील जागृत देवस्थान, शिमगोत्सवामध्ये जागृत देवस्थानची म्हणजे श्रीदेव धावजी देवस्थान, या देवस्थानाची पालखी आज मंदिराबाहेर निघाली. आणि आता त्या भक्तांच्या भेटीला घरोघरी निघाले. आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात, पालखी निघाली. त्याच्या पालखी निघायच्या आधी या म्हणजे तुमचं पारंपरिक नाच असतं, गोमुदात आणि डेरा नाच, तो देखील मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे. आणि मंडळी, आता आपल्या चॅनलवरती आता शिमगोत्सवच्या रेग्युलर व्हिडिओ चालू राहतील. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहत काय करता. धन्यवाद. तर मग भेटूया शिमगोत्सवाच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला तर मग मंडळी, आता आम्ही निघतोय. इकडे बघताय, इकडे गिरीश, त्याचा देखील चॅनल आहे. चॅनलचं नाव जे फॉर गिरीश. आपली व्हिडिओ ह्याच्यावर चॅनलवरती आपण 2 दिवसात पोस्ट करणार आहोत. तरी व्हिडिओवरती चॅनलवरती जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला एकदा भेट द्या, आपल्याला पण सपोर्ट करा, दादाला पण सपोर्ट करा. कोकणला एक दादाचं चॅनल आहे. तर भेटूया आता शिमगोत्सव सिरीजमध्ये. चला, बाय बाय. स्वतःची काळजी घ्या. मंडळी, ह्याच्या देखील चॅनलवर आता व्हिडिओ येईल. आम्ही दोघे जण होतो. आणि ते बघताय मंदिर. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.